केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं काढलेल्या पत्रामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता। माध्यमांवरती ही बातमी प्रसारित होताच माणिकराव कोकाटे यांच्या नावापुढचा पालकमंत्री असा उल्लेख काढून टाकण्यात आलाय। जिल्हा प्रशासनानं आता सुधारित पत्र प्रसिद्ध केलंय। मुकुल कुलकर्णी अपडेट देतील। मुकुल, आपण काही वेळापूर्वीच ही बातमी दाखवली आणि त्यानंतर आता जिल्हा प्रशासनानं एक सुधारित पत्रक काढलेलं आहे। हा गोंधळ नेमका का होतोय? बरोबर आहे अमोल, थोड्याच वेळापूर्वी आपण एबीपी माझावर हे वृत्त प्रसारित केलेलं होतं आणि त्यानंतर अवघ्या 5 मिनिटाच्या आमध्ये जिल्हा प्रशासनाकडनं ह्या चूक दुरुस्ती करण्यात आलेली आहे। जिथे कृषी मंत्री पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला होता तो उल्लेख आता काढून टाकण्यात आलेला आहे आणि सुधारित पत्र हे आता पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आलेले आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडनं आज दुपारच्या सुमारास हा दौरा टाकण्यात आलेला होता। ज्यावेळेस सायंकाळच्या सुमारास आपल्याकडनं हे वृत्त प्रसारित झालं त्यानंतर चूक लक्षात आली आणि आता सुधारित दौरा हा टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्र्यांमधली जी स्पर्धा होती ती पुन्हा रंगू लागते की काय, हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय। मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल। तर माध्यमांवरती बातमी प्रसारित होताच पालकमंत्री असा उल्लेख असलेला जे पत्र आहे ते वगळण्यात आलेलं आहे आणि एक सुधारित पत्रक सध्या जिल्हा प्रशासनानं काढलेलं आहे। पालकमंत्री असा उल्लेख असलेलं हे पत्र आपण बघतोय आणि त्यानंतर सुधारित पत्रक काढण्यात आलंय। त्यामध्ये पालकमंत्री हा उल्लेख काढून टाकण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।